डिजिटल अरेस्टच्या घटना नगरमध्ये पण घडलेल्या आहेत. डिजिटल अरेस्ट, ठीक आहे. डिजिटल अरेस्टमध्ये नगरमध्ये पण एका व्यक्तीला डिजिटल अरेस्टचा अनुभव आला. आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी म्हणून कायदेशीर मदत आवश्यक आहे. प्रत्येक फॅमिलीला एक फॅमिली लॉयर असलं पाहिजे. आपण नॉलेज वाढवायला पाहिजे. जर नॉलेज वाढवलं तर कोर्टात गेल्यानंतर मनस्ताप होणार नाही. उलट कोर्टात गेल्यानंतर आपण जिंकू. आमच्या कोर्टाचं हे पथ्य असतं, हे पाळा. हे पाळलं तर तुमची केस तुम्ही जिंकाल. तर कायद्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीवर केस झाली असेल तर त्यावेळेस तो आरोपी होतो, तो गुन्हेगार होत नाही. केस होणे हा एक पार्ट आहे. याच्याने आयुष्य संपत नाही. की तुमच्या देशातली मुलं मोबाईलवर काय पाहतात ते मला सांगा, मी तुम्हाला त्या देशाचं भविष्य सांगतो. बरोबर. सोशल नगरच्या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप स्वागत सर. जे तुम्ही नगरचे आहात, आम्हाला अभिमान वाटतो की अशी एक व्यक्ती आहे नगरमध्ये की बाबा ती महाराष्ट्रभर गाजते. जे तुमचं आम्ही इंस्टाग्राम चेक केलं होतं त्यावेळेस तुम्हाला जवळपास एक 2,80,000 फॉलोअर्स होते. म्हणजे जवळ 3 लाखापर्यंत तुमचे फॉलोअर्स गेलेत. तर एक नामांकित वकील आणि कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे तुम्ही स्वतःला काय म्हणवाल आत्ता? मी स्वतः वकीलच आहे. आणि वकील हा नेहमी कंटेंट क्रिएटरच असतो. कारण विषय असा असतो की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे वकील म्हणून बघतो तेव्हा वकील या शब्दाचा अर्थच जो मुळात आहे ना, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा तुमच्यासाठी म्हणून किंवा तुमच्या वतीने म्हणून सगळ्यांशी लढायला उभी राहते, ती व्यक्ती वकील असते. ती व्यक्ती म्हणजे आपण चेष्टेत पण कधी कधी म्हणतो नाही का की तू काय याचा वकील आहे का, किंवा तू याचं वकीलपत्र घेतलंय का रे, तू असं सांगायला लागला. अशी भाषा वापरली जाते. म्हणजेच काय की तुम्ही जर एखाद्याची बाजू घेतली किंवा तुम्ही त्याच्यासाठी म्हणून लढायला तयार झालात की तुम्ही त्याचे वकील होतात. म्हणजे वकील हा व्यक्ती असा आहे की जो दुसऱ्यासाठी लढायला तयार असतो. आता जेव्हा तोच वकील समाजामध्ये हा काहीतरी गोष्ट पसरवण्याचा विचार करतो की समाजासाठी मी काहीतरी देणं लागतोय, तर मी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला जर काही देऊ शकलो, आज जर मी गेले 25 वर्ष या क्षेत्रात आहे आणि मला जर असं वाटतं की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं मी काहीतरी देणं लागतोय, तर जे माझ्याकडे आहे ते मी द्यायचा प्रयत्न करतोय. ते म्हणजे कायद्याचं ज्ञान आहे किंवा कायदा कशाला म्हणतात त्याची थोडीफार माहिती आहे. कारण मी स्वतः एक कायद्याचा विद्यार्थी आहे. कायद्याचं पूर्ण ज्ञान कधीच कोणाला असू शकत नाही. त्यामुळे कायद्याचे विद्यार्थी म्हणून मला जे काही आहे माहिती ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणून मी सोशल मीडियाचा वापर करतोय. आणि सर याची जर्नी कशी सुरू झाली तुमची? म्हणजे तुम्ही रील टाकायला सुरुवात केली आणि लोकांचा रिस्पॉन्स कसा यायला लागला त्याबद्दल थोडंसं सांगा. नाही, मुळात काय झालं विषय की जेव्हा आता म्हणजे सोशल मीडियाचे किंवा आपण म्हणू की जेन झी आहे ही सगळी, ठीक आहे, तर सोशल मीडियाचा वापर प्रत्येकजण करत असतो आपापल्या पद्धतीने. पण मला विवेकानंदांचं एक पूर्वीचं वाक्य आठवतं ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं होतं की तुमच्या देशातल्या मुलांच्या हातात कोणती पुस्तकं आहेत ती मला सांगा, मी तुम्हाला त्या देशाचं भविष्य सांगतो. आजच्या काळामध्ये तेच वाक्य आपल्याला वेगळ्या अँगलने वापरावं लागेल की तुमच्या देशातली मुलं मोबाईलवर काय पाहतात ते मला सांगा, मी तुम्हाला त्या देशाचं भविष्य सांगतो. बरोबर. जेव्हा मी या वाक्याचा विचार केला तेव्हा मला असं वाटलं की जर 25 वर्षाला मी एक क्षेत्रात काम करतोय तर हे एक खूप चांगलं माध्यम आहे की या माध्यमातून मी लोकांपर्यंत कायदा पोहोचवू शकतो. बरोबर आहे. आणि मी त्या माध्यमाचा वापर करायचं ठरवलं की याच्यामध्ये लोकांना कोर्टात न येता किंवा वकिलाकडे न जाता घर बसल्या मोबाईलवर जर कायद्याचं ज्ञान मिळत असेल तर ते चांगलं माध्यम आहे. आणि ते वापरायला सुरुवात केली तसं लोकांनाही ते आवडायला लागलं. बरोबर. त्यामुळे त्याचा वापर सुरू आहे. सर लोकांची प्रतिक्रिया कशा येतात तुम्हाला? म्हणजे तुम्ही एक रील टाकताय, इन्फॉर्मेटिव्ह रील टाकताय, ती काही लोकांना रिलेट होते, एखाद्या केसबद्दल असेल किंवा एखाद्या घटनेबद्दल असेल, त्यांना रिलेट झाल्यानंतर ते तुम्हाला काहीतरी मेसेज करत असतील किंवा कमेंट्स करत असतील, तर काय एक्झॅक्टली काय प्रतिक्रिया असते लोकांची? मुळात विषय काय होतो की मी ज्या काही कुठल्या गोष्टींबद्दल रील्स किंवा व्हिडिओज बनवतो त्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे गेल्या 25 वर्षात मी पाहिलेले केसेस आहेत किंवा आलेली कामं आहेत किंवा अचानकपणे माझ्याकडे एखादा व्यक्ती येतो, एखादा फोन येतो, त्यांना एखादी अडचण आलेली असते. अशी अडचण अशा वेळेस बऱ्याच लोकांना आलेली असते. ठीक आहे, तो एक व्यक्ती माझ्यापर्यंत आलाय, पण जे माझ्यापर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि ज्यांना सेम प्रॉब्लेम फेस करावा लागतोय त्यांच्यासाठी म्हणून ती मी माहिती जी आहे ती रीलच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाशित करतो किंवा पब्लिक समोर आणतो. ती माहिती टाकल्या किंवा ते आल्या लगेच मला त्याच्यावरती कमेंट सुरू होतात लोकांचे. त्याच्यामध्ये सगळ्याच कमेंटला उत्तर देणं वगैरे मला शक्य होत नाही. ज्या लोकांचे समजा मला व्हॉट्सअप किंवा मेसेजेस येतात किंवा काही लोक मला मेलवर पण त्यांची माहिती पाठवतात, त्यावेळेस मी निश्चित त्यांना गाईड करतो की त्यांना आता या प्रकारात काय करता येईल. ते गाईड यासाठी करू शकतो कारण या केसेस मी पाहिलेले आहेत किंवा हे काम जे आहे ते मी यापूर्वी केलेलं असतं. आणि बऱ्याच वेळेस ना लोकांच्या काही छोट्याशा समस्या आहेत पण लोक त्याला खूप मोठं समजत असतात.
आणि फक्त अज्ञान जे आहे त्यासाठी म्हणून त्या समस्या मोठ्या झालेल्या असतात. ते आपल्याला काम फक्त एवढंच करायचं की त्यांना नॉलेज द्यायचं आहे आणि नॉलेज इज अ पॉवर. त्यामुळे आपण जर नॉलेज फक्त वाटू शकलो तर आपण पॉवर वाटतं अशी फिलिंग येते, चांगलं वाटतं ते. कारण सर खूप सारे फ्रॉड होत आहेत आता ऑनलाईन. नक्कीच व्हॉट्सअपवर खूप सारे फेक आयडीज पाठवून पैसे मागितले जातात आणि काही लोक देत आहेत पण OTP शेअर केले जातात. तर त्याबद्दल थोडंसं सांगा. काय होतं की एक साधा सोपा सरळ विषय असतो की तुम्हाला आता माझ्याकडे कालच एक व्यक्ती आली होती. त्या व्यक्तीने माझ्याकडे आल्यानंतर मला सांगितलं की सर माझं म्हणे काय होतं की फेसबुकला म्हणे मी सर्फ करत होतो आणि ते सर्फ करता करता म्हणे मी काही साईट्सवर वगैरे गेलो, काही व्हिडिओज वगैरे मी पाहत होतो आणि अचानकपणे मला मेल आलाय म्हणे. मला म्हटलं ठीक आहे, काय मेल आलाय तुम्हाला? त्यांनी मला दाखवलं, त्यांचा फोन करून त्यांनी मला त्यांचा मेल दाखवला. त्यांनी जेव्हा मला मेल दाखवला तेव्हा तो जो मेल होता तो मेल त्यांना सायबर सेलकडून आला होता असं त्या मेलवर लिहिलेलं होतं. दिल्ली सायबर सेल, सगळी आपली राजमुद्रा, सगळे स्टॅम्प वगैरे लावलेले, काही रेड स्टॅम्प, काही येलो फ्लॅग, आणि लिहिलं होतं की बाबा तुम्ही पॉर्नोग्राफीच्या कुठल्या साईट्स आहेत की याच्यामध्ये तुम्ही काही आक्षेपार्ह मजकूर किंवा काही व्हिडिओज पाहताना आढळलेला आहात आणि आम्ही तुमच्या विरुद्ध कारवाई करत आहोत. ती व्यक्ती प्रचंड घाबरली होती. म्हटलं काय करता? म्हणजे सर मी एका कंपनीत जॉबला आहे आणि म्हणे हे सगळं आले आणि मला आता काही कळत नाही की काय करावं. मग मी त्यांना सांगितलं की हे सगळं फ्रॉड आहे म्हटलं. अच्छा. ते म्हटले सर नेमकं कसं? आता तुमच्या माध्यमातून सगळ्यांना पण सांगतो की कुठलंही कोर्ट किंवा कोणतेही सायबर सेल तुम्हाला असं मेलवर कुठेही कोर्टाची जजमेंटची किंवा डिग्रीची कॉपी पाठवत नाही. जर तुमच्या आलेल्या कॉपीवर ऑर्डर ऑफ द कोर्ट, डिग्री ऑफ द कोर्ट किंवा पोलीस समन्स, वॉरंट या गोष्टी जर लिहिलेल्या असतील तर घाबरून जायचं नाहीये. या गोष्टींची पडताळणी करायची आहे. यू हॅव टू व्हेरीफाय द डॉक्युमेंट. ते इतकं बेमालूमपणे बनवलेलं असतं की मध्यंतरी डिजिटल अरेस्ट म्हणून जी कन्सेप्ट निघाली त्याबद्दल पण मी एक व्हिडिओ केला होता की डिजिटल अरेस्ट आहे म्हणजे काय होतं की तुम्हाला व्हिडिओ कॉल येतो, व्हिडिओ कॉल आल्यानंतर तुम्हाला पोलीस स्टेशन दिसायला लागतं. ते पोलीस तुम्हाला सांगतात की आम्ही तुम्हाला डिजिटली अरेस्ट केलेलं आहे, आता तुमच्यावर केस झालेली आहे आणि आता तुम्हाला इथून हलता येणार नाही आणि तुमचा मोबाईल, तुमच्या व्हॉट्सअप ID, तुमचं फेसबुक, तुमचं इंस्टा आम्ही सगळं जप्त करत आहोत किंवा सीज करत आहोत. तर अशा पद्धतीचे कॉल येऊन मागच्या आठवड्यामध्ये पुण्यातल्या एका महिलेचे 96 लाख रुपये काढण्यात आले. अरे बापरे. मग हे जे प्रकार होतात हे एकाच कारणामुळे होत आहेत की आपण जागरूक नाही आहेत. आज काय झालेलं आहे की जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते सगळेजण मोबाईल वापरत आहेत. मुलं कुठेतरी फॉरेनला गेलेले आहेत, फोनवरून पैसे येतात, पैसे पाठवले जातात. पण त्या फोनमध्ये अचानकपणे जर एखाद्या पोलिसांचा फोन आला, एखादा व्हिडिओ कॉल आला किंवा मला जर एखादा मेल आला किंवा मला तर व्हॉट्सअपला एखादा मेसेज आला आणि तो जो मेसेज येतो तो मेसेज आल्यानंतर घाबरतो कोण हे पण लक्षात घ्या. म्हणजे ही थोडी इंटरेस्टिंग गोष्ट आहे की कधी घाबरलं जातं. मराठीमध्ये एक जुनी म्हणे बघा, कर नाही त्याला डर कशाला. बरोबर आहे. बरोबर. मग तरी पण तुम्ही का बरं घाबरता? त्याचं कारण असं असतं की तुम्ही कुठंतरी त्या साईटवर जाऊन आलेल्या असता, तुम्ही कुठंतरी एखादा व्हिडिओ पाहिलेला असतो, तुम्ही कुठंतरी एखादी गोष्ट लाईक केलेली असते आणि तुमचं बॅक ऑफ द माइंड हा विषय सुरू होऊन जातो की मी हे पाहिलंय म्हणूनच मला हे आलंय. जो अल्गोरिदम आहे ना तो आपण समजून घेतला पाहिजे. अल्गोरिदम इज नथिंग बट युअर माइंड. तुम्ही जी गोष्ट सातत्याने पाहताय, जी गोष्ट तुम्ही चेक करताय, ज्या साईट्सवर जाताय, जे व्हिडिओज बघतायत, जसं आपण एखाद्या गोष्टीची चर्चा केली की मला अमुक एक फोन घ्यायचा आहे की तुमचा फोन तुम्हाला तो फोन दाखवायला लागतो. क्राईम देखील असाच आहे. जेव्हा आपण अल्गोरिदमचे व्हिडिओज बघतो ना तेव्हा तुम्ही क्राईम सायकोलॉजी पण समजून घेतली पाहिजे की तुम्ही जर एखाद्या साईटवर जातायत आणि ती जी साईट आहे ती जर बँड आहे किंवा मला बिटकॉइनमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून मी बिटकॉइन सर्च करतोय, गुगलला टाकतोय, ट्रेड काय ते बघतोय, पण ते बॅन आहे, तर त्याच वेळेस जे हॅकर्स आहेत किंवा जे क्रिमिनल आहेत, जे सायबर ऑफेंडर आहेत, ते काय करतायत, त्यांच्याकडे तुमचा डेटा पोहोचतोय की यू आर वॉचिंग दी साईट्स, तुम्ही ते व्हिडिओज बघतायत, मग ते तुम्हाला टार्गेट करतात. तुम्हाला नंतर काय होईल, तुम्हाला त्याच्या फ्रॉडचे कॉल सुरू होतील, स्पॅम फोन सुरू होतील, तुम्हाला मेल येतील, तुम्हाला व्हॉट्सअप कॉल येतील आणि मग तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी रिलेट झालेलं आहे, मग मी पाहिलं म्हणून मला पोलिसांचं समन्स आलं. म्हणजे हा अल्गोरिदम आहे ना, हा आता क्राईम मध्ये खूप क्लिअरली मेन्शन झालेला आहे आणि त्याच पद्धतीने लोक अडकत चाललेत. मग ज्येष्ठ नागरिक अडकतात. ज्येष्ठ नागरिक का अडकतात? फेक कॉल येतात, बरोबर आहे, व्हिडिओज येतात, व्हिडिओमध्ये कोणीतरी अचानकपणे तो जो काही व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये कोणीतरी एखादी लेडी येते, ती काहीतरी चुकीचं वागायला लागते, तिचं वर्तणूक जी आहे ती याला काही समजायच्या आत त्याचं काय होतं, त्याचा स्क्रीनशॉट घेतला जातो आणि मग त्याला लगेच मेसेज येतो की तुझ्या नातेवाईकांना पाठवू का आम्ही. हा जो प्रकार आहे ना, हा प्रकार थांबवण्यासाठी आपण अलर्ट राहिलं पाहिजे.
म्हणजे मागच्या महिन्यामध्ये माझ्याकडे एक मुलगी आली होती आणि तिचा प्रॉब्लेम असा होता की ती स्वतः वेल एज्युकेटेड आहे, पण अचानकपणे तिला व्हॉट्सअपवर काही मेसेजेस आले आणि तिचेच फोटो कोणीतरी पॉन करून तिला पाठवले होते की आम्ही हे फोटो व्हायरल करू, डीप फेक करून. ठीक आहे. मग आता डीप फेक व्हिडिओज, डीप फेक फोटोज हा खूप सध्या विषय जो आहे तो चालू आहे, किंवा क्राईम जो आहे तो खूप वाढलाय, याचा रेट वाढलाय. मग अशा वेळेस घाबरून न जाता तुम्ही काय केलं पाहिजे, ही जी गोष्ट आहे. ज्या मी तो स्टॉप NCC साठी म्हणून एक व्हिडिओ बनवला की तुम्हाला कुठं स्टॉपचा मेसेज पाठवायचा आहे, काय करायचं आहे, या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी पण लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. जर तुम्ही क्राईम्सचे व्हिडिओ बघायला लागलात तर अल्गोरिदम तुम्हाला ते दाखवणार आहे. बरोबर. मग तुम्ही थोडंसं लिगल नॉलेज सुरू करा. माझ्यासारखे 50 लोक तुम्हाला हे सांगायला आहेत ना. बरोबर. मग काय होईल की याच्याने तुमचं नॉलेज वाढेल. बरोबर. त्यामुळे ही गोष्ट समाजाने आता अंगीकारली पाहिजे. आपण मगाशी जी चर्चा करत होतो त्या पद्धतीने जर फॅमिली लॉयर ही जी कन्सेप्ट आहे ही जर खरंच आपण अंगीकारली तर आपल्याला ऑनलाईन पण कन्सल्टिंगला माझ्याला फोन येतात लोकांचे. आजकाल तुम्ही ऑनलाईन आहे, गुगल मीटिंग आहे, व्हॉट्सअप कॉल आहे. त्यामुळे तुम्ही कम्युनिकेशनची माध्यमं जी आहेत ना ती जास्तीत जास्त वापरून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर लोकांना पण लॉयर्सपर्यंत पोहोचणं किंवा आपल्याला माहिती येणाऱ्या काही व्यक्तीपर्यंत पोहोचणं खूप शक्य झालेलं आहे. ते जर पोहोचलात तुम्ही तर वाचाल, काही प्रॉब्लेम नाही. सर तुम्ही होम अरेस्टबद्दल बोललात मगाशी, तर नगरमध्ये अशा काही घटना घडल्यात का होम अरेस्टबद्दल? तसं एखादा डिजिटल अरेस्टच्या घटना नगरमध्ये पण घडलेल्या आहेत. डिजिटल अरेस्ट, ठीक आहे. डिजिटल अरेस्टमध्ये नगरमध्ये पण एका व्यक्तीला डिजिटल अरेस्टचा अनुभव आला. डिजिटल अरेस्टमध्ये त्याचा अनुभव जेव्हा आला त्या व्यक्तीला, तेव्हा त्या व्यक्तीचा स्वतःचा विषय असा होता की ही वॉज ट्रेडिंग इन शेअर मार्केट. आणि शेअर मार्केटमध्ये ट्रेड करता करता त्यांनी काही लोकांकडून पैसे गोळा केलेले होते. ओके. ठीक आहे. त्याची स्वतःचीच कंपनी कुठं रजिस्टर नव्हती, त्यामुळे तो अंडर इम्प्रेशन होतं की माझ्यावरती एक न उद्या गुन्हा दाखल होणार आहे. अच्छा. कारण का आता मी लोकांची फसवणूक केलेली आहे. ठीक आहे. त्या संदर्भात कदाचित तो सर्च करत असेल की यात काही मिळतंय का. बरोबर त्यालाच असा फोन आला की तू हा गुन्हा केलाय म्हणून आम्ही तुला डिजिटली अरेस्ट करत आहोत. त्याच्याकडनं ते झाल्यामुळे तो घाबरला. ओके. आणि डिजिटली अरेस्ट झाला. त्याचा राऊंड अबाउट 8.7 CRचा फ्रॉड होता. अरे बापरे. नगरचा होता तो? नगर जिल्ह्यातलाच होता. ओके. आणि मग तो डिजिटली अरेस्ट झाल्यानंतर त्याचे ते पैसे जे ते तिकडे गेले. जेव्हा याला सरेंडर व्हायची वेळ आली तेव्हा याला पोलिसांना सांगावं लागलं की आता ते पेमेंट माझ्याकडे आले नाही, कारण माझ्याबरोबर पण स्कॅम झालाय. चोराची चोरी झाली. नक्की नक्की असं म्हणता येईल आपल्याला. सर आम्ही पण यूट्यूबचे व्हिडिओज बनवत असतो आणि आम्हालाही बऱ्याचदा मदत लागते तुमची, कारण कॉपीराईट इश्यू असतात, बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी होत असतात इंटरनेटवर. पण सामान्य लोक असतात, त्यांना हे प्रश्न पडत असतील तर त्यांनी काय करावं एक्झॅक्टली याच्यामध्ये? सगळ्यात महत्त्वाचा विषय असा असतो की आपल्याला आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी म्हणून कायद्याची मदत आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्मापासून जो कायदा सुरू होतो, मग त्याचा अगदी हॉस्पिटलमधलं बिल असो, त्याच्या बाय बर्थ येणारे त्या चाइल्डची राईट असो, प्रॉपर्टीतले राईट असो, एखाद्या घरामधल्या भावाभावांचे वाद असो, त्यांच्या काही प्रॉपर्टीचे वाद असतील, तुम्ही एखादी गोष्ट घेतली मार्केटमध्ये जाऊन ती असेल, किंवा लिटरली एखाद्या व्यक्तीच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूशय्येपर्यंत, म्हणजे त्याचं मृत्यूपत्र असो, इच्छापत्र असो, प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला कुठेतरी वकिलाची किंवा कायद्याची गरज पडते. तर घराघरांमध्ये कुठं सर्दी पडसं असलं, कोणी ताप आला, कोणी आजारी पडलं तर काय करतो आपण? फॅमिली डॉक्टरला फोन करतो. बरोबर. प्रत्येक फॅमिलीला एक डॉक्टर असतो. डॉक्टरांना आपण किमान फोन करतो, त्यांच्या ओपीडीत जाऊन भेटतो, त्यांना विचारतो की असं असं होतंय. डॉक्टर आपल्याला औषधे देतात, सल्ला देतात, बरं करतात. खूपच काही महत्त्वाचा मोठा विषय वाटला तर डॉक्टर म्हणतात तुम्ही स्पेशलिस्टकडे जा, ऑपरेट करून घ्या किंवा हॉस्पिटलला दाखवा. बरोबर. हीच गोष्ट आपण कायद्या बाबतीत करतो का? तर उत्तर नाही येत. जर तुम्हाला कायदेशीर प्रश्न पडतायत तर तुमच्या फॅमिलीला फॅमिली लॉयर आहे का? प्रत्येक फॅमिलीला एक फॅमिली लॉयर असलं पाहिजे. म्हणजे आजच्या काळामध्ये जसं डॉक्टर इसेन्शियल आहे त्याच पद्धतीने वकील पण गरजेचे आहेत. तर फॅमिली लॉयर ही जी कन्सेप्ट आहे ना, ही कन्सेप्ट अजून भारतामध्ये रूढ व्हायची आहे. आणि ही खरी काळाची गरज आहे की प्रत्येक फॅमिलीमध्ये एक आपला सल्लागार असावा, एक फॅमिली लॉयर असावा की ज्यामुळं आपल्याला कोर्टाची पायरी चढण्यापासून वाचवता येईल स्वतःला, किंवा उद्या जर कोर्टाची पायरी चढावीच लागली तर तिथं जिंकता येईल. पण त्यासाठी असं असणं फार गरजेचं आहे. सर तुम्ही म्हणता की तुम्हीच तुमचा वकील होऊ शकता. निश्चित. तर त्याबद्दल थोडं सांगा की कसा वकील होऊ शकतो? काय होतं, वकील जो आहे तो वकील हा काय करतो, तुम्हाला कायदेशीर सल्ले देतो किंवा तुम्हाला अडचण आल्यानंतर सोडवतो. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जर आपण कायदेशीरित्या काही गोष्टींबाबतीत जागरूक राहिलो, ओके, तर तुम्हाला वकिलाची गरज पडेल का, की तुम्हाला कोर्टात जायची गरज पडेल का? तो उत्तर नाही येईल. उदाहरणार्थ असा मगाशी आपण जी चर्चा केली त्याच्यामध्ये आपण म्हणलं की एखादी व्यक्ती जर मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र करून मरण पावली
त्यांनी जर विल केला असेल, विल डीड असेल किंवा इच्छापत्र करून ठेवलं असेल, तर त्याच्या मृत्यूपत्र किंवा इच्छापत्रानुसार जर त्यांनी प्रॉपर्टीचं वाटप करून ठेवलं तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या घरामध्ये भांडणं होतील का, की आता प्रॉपर्टी कोणाला जाणार आहे, नाही होणार. वाद होतील का, तर होणार नाहीत. मग कोर्टात केस होईल का, तर होणार नाही. मग लिटरसी कुठं आहे, तो माणूस जर इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र करण्यास जागरूक राहिला, राईट, एज्युकेट असला पाहिजे, त्यामुळे एज्युकेट असलं पाहिजे, तर त्याला पुढचे वाद होणार नाही आहेत. मग पुढचे वाद टाळण्यासाठी तो स्वतःचा वकील झालेला आहे की त्याने आज काही डॉक्युमेंट्स करून घेतलेले आहेत. असे जर प्रिकॉशन्स आपण घेत गेलो तर तुम्हाला सांगतो या प्रिकॉशनमुळे तुम्हाला उद्या सोडून कोर्टात जायची वेळच येणार नाही. तर आपण आपला वकील म्हणून काम करू शकतो, आपल्याला कोर्टातच जायची वेळ येणार नाही. आणि आपण जसं एखादा माणूस गाडीवर चालला असताना जर ट्रॅफिक पोलीस असतील वाटेत, तर एक मनात शंका येते लगेच प्रत्येकाची की काय करू. नगरमध्ये तर फार शंका येतात, नगरमध्ये लवकर सिग्नल चालू नसतात, पोलीस दिसले तरी लोक विचार पडतात, बरेच लोक हेल्मेटही घालत नाही की काय करायचं. मग माणूस काय करतो, सर्वसामान्य माणूस अलीकडच्या गल्लीतनं दुसरीकडे निघून जातो. बरोबर आहे, कॉमन. ट्रिपल असेल तर एक जण उतरतो, पुढे गेल्यावर पुढे जातो. का बरं, जर तुम्हाला माहिती आहे की मी गाडीवर आहे, माझ्याकडे लायसन्स आहे, माझ्या गाडीचे सगळे लाईट्स वगैरे व्यवस्थित चालू आहेत, मी हेल्मेट घातलेलं आहे किंवा कायदा पाळलेला आहे, मग मी काय करेल, मी सरळ जाईल, पोलिसांनी थांबवलं तर थांबेल, त्यांना विचारेल असं घडतं का नाही घडत. लोक घाबरतात. का घाबरतात, कारण तुमचं नॉलेज कमी पडतं. तुम्हाला असं वाटतं की समोर उभा असणारा जो पोलीस आहे ना, तो पोलीस आम्हाला पकडणार आहे, आम्हाला दंड करणार आहे, मला शिक्षा होणार आहे, किंवा पोलीस म्हटल्यानंतर मी पळणार आहे. तुम्ही हा विचार करता का की समोर असलेला जो पोलीस आहे ना, तो लोकसेवक किंवा जनसेवक आहे, ही इज अ पब्लिक सर्वंट. तो माझ्या सेवेला चौकात उभा आहे आणि मी चौकात गेल्यानंतर मी त्याची सेवा घेऊ शकतो, ही इज गोइंग टू हेल्प मी. हा विचार करतो का आपण? नाही करत. नाही, हा विचार का करत नाही आपण, आपलं नॉलेज कमी हो कायद्याचं. बरोबर आहे. आपल्याला पोलीस म्हणले की घाबरायला होतं, आपल्याला वाटतं नको. त्यांना जाऊन विचारा ना, काय बाबा काय चाललंय, काय विषय नेमका, का नाही विचारू शकत, का नाही बोलू शकत तुम्ही. आणि तेच त्या रस्त्याने एखादा वकील चालला असला तर तो जाईल पोलिसांकडे, थांबल, काय विषय, काय चाललाय, का बरं थांबवले लोकांना, काय करताय तुम्ही, कसली पावती आहे, काय फाडताय, काय चलन आहे, 50 प्रश्न विचारेल. का, तो वकील काही वेगळा नाहीये, त्याला फक्त नॉलेज आहे कायद्याचं म्हणून तो 4 प्रश्न विचारतो, बाकी काही नाही. मग हे नॉलेज जर आपल्याला आलं तर आपल्याला पण असे प्रश्न विचारता येतील. म्हणजे किमान प्रश्न विचारण्यासाठी नाही तर घाबरू नये आणि सर्वसामान्यांसारखं जीवन जगताय नॉर्मली, म्हणून ही गोष्ट करायला काय हरकत आहे. सर, असं म्हणतात की सामान्य लोकांनी किंवा कोणी कोर्टाची पायरी चढू नये, पण अशी जर वेळ आलीच तर कोणत्या गोष्टी लोकांना माहीत असल्या पाहिजेत? सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की कोर्टाची पायरी चढू नये, हेच मनातनं आपण काढून टाकलं पाहिजे. म्हण अशी की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. पण आपण हा विचार केला पाहिजे की जर आपण शहाणे आहोत तर आपल्याला कोर्टाची पायरी चढण्याची वेळ समजा कुणी दुसऱ्याने आणली की आपल्यावर अन्याय झाला म्हणून आपण कोर्टात गेलो, तर आपण काय केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की मला त्या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे की मी कोर्टात कशासाठी आलेलो आहे. एक छोटं उदाहरण घेऊ की नवरा बायकोमध्ये वाद झालाय, वाद झाल्यानंतर ते पोलीस स्टेशनला गेलेत किंवा कोर्टात गेलेत, आणि मग काय होतं, त्या लेडीला किंवा तो जो नवरा आहे त्याला असं वाटायला लागतं की आता आमची कोर्टात केस चालू झाली आहे की आता आमची पोलीस स्टेशनमध्ये केस चालू आहे. ते समोरच्याला सांगतात पण की आता आम्ही वेगळं होणार आहेत, घटस्फोट घेणार आहेत, आमची केस चालली आहे. त्यांनी एकमेकांशी भांडण झालं म्हणून एकमेकांविरुद्ध केस टाकली असेल. जर त्या स्त्रीने पतीकडून मेंटेनन्स मिळावा, पोडगी मिळावा म्हणून केस टाकले असेल आणि त्याच्यात जर तिने कुठं म्हणलंच नसेल की मला घटस्फोट पाहिजे, तर तिला कोर्ट घटस्फोट देणार आहे का? नाही. तुम्ही ते मागितलंच नाही ना कोर्टाला. म्हणजे इतके मॅटर असे आहेत, मोर दॅन 70-80% केसेसमध्ये त्या क्लायंटला हेच माहिती नसते की तिने कोर्टात काय मागितले. ओके. माझ्याकडे जेव्हा एखादा माणूस येतो आणि म्हणतो की सर माझं 10 वर्ष झाले प्रकरण चालू आहे, 5 वर्ष झाले चालू आहे, 4 वर्षाला आम्ही कोर्टात खेटे घालतोय, काहीच होत नाही. विचारा बाबा तुझी केस काय, अशी अशी केस आहे, तोंडी माहिती, तू या केसची फाईल वकिलांकडे, कोणत्या सेक्शन खाली केस दाखल केली माहिती नाही, केसमध्ये आत्तापर्यंत काय ऑर्डर झाल्या आहेत माहिती नाही. असं नाही चालणार ना. जर तुमचे एखादं अवयव निकामी झाला किंवा तुम्हाला सांगितलं डॉक्टरने की तुम्हाला फ्रॅक्चर झालेला आहे, ते कशावरून ओळखलं जातं? तुम्ही एक्सरे काढता, MRI करता, बरोबर आहे.
एका डॉक्टरने तुम्हाला सांगितलं की तुम्हाला रॉड टाकावं लागेल, तुम्ही काय करता, तुम्ही अजून 4 डॉक्टरला विचारता, बरोबर, एक्सपर्ट ओपिनियन घेता, सेकंड ओपिनियन घेता की रॉडची गरज आहे का, तसंच भरून येणार नाही का, दुसरा काय उपाय आहे का, फिजिओकडे जाऊन बघायचं आहे का आपल्याला, अजून कुठला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे का, बघतो ना आपण. खूप तुमची केस कोर्टात चालू आहे, तुमच्या केसची फाईल तुमच्याकडे नसते, तुमच्या केसची फाईल घेऊन आतापर्यंत तुम्ही कुठं सेकंड ओपिनियनसाठी वकिलांकडे गेलायत का? नाही. मी जेव्हा सल्लागार म्हणून काम सुरू केलं नगरमध्ये, बेसिकली नगरला 2001 साली मी जेव्हा नगरमध्ये आलो, औरंगाबादवरून नगरला आलो मी, आणि 2001 साली मी नगरमध्ये माझ्या ऑफिसच्या बाहेर जेव्हा सल्लागार किंवा कन्सल्टंट म्हणून जेव्हा बोर्ड लागला, तेव्हा लोकांनी विचारलं हा प्रकार काय आहे. वकील हा विषय माहिती होता, तुम्ही सल्लागार म्हणजे नेमकं काय. तर तुमची जर कोर्टात केस चालू असेल तर तुम्ही तुमची फाईल जर मला आणून दाखवली तर मी त्या फाईलवर पण सल्ला देऊ शकतो की या केसमध्ये पुढं काय काय होऊ शकतं, किंवा तुम्ही राईट ट्रॅकला आहेत किंवा रॉंग ट्रॅकला आहेत, याला आपण सल्ला देणं म्हणतो. केस नवीन दाखल करणं हे तर वकिलाचं काम आहेच आहे, ते तर मी करतोच आहे. पण तुमची जी जुनी केस आहे, जी चालू आहे, ज्यात तुम्हाला यश येत नाहीये किंवा तुम्ही थकलायत, वैतागलायत, त्यामध्ये तुम्ही ती फाईल घेऊन कधी वकिलाला भेटता का दुसऱ्या एखाद्या? लोकांमध्ये ही जागृती नाहीये. आणि सामान्य माणसाला जर असं वाटत असेल ना की आपल्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा, तर त्यांनी त्याच्या वकिलांकडे समजून घेतलं पाहिजे की प्रत्यक्षात माझ्या केसमध्ये माझ्या बाजूनी किती गोष्टी आहेत आणि माझ्या मायनस किती गोष्टी आहेत. नाण्याला दोन्ही बाजू असतात. त्याला हे कळलं पाहिजे की मी जिंकायची गॅरंटी किती आहे. आणि दुसरं त्यांनी अजून एक गोष्ट केली पाहिजे की त्यांनी याच्यामध्ये त्याची जी फाईल आहे ती फाईल अजून त्यांनी 4-5 लोकांना दाखवली पाहिजे, ओपिनियन घेतले पाहिजे, सेकंड ओपिनियन, वेदर आय एम गोइंग ऑन अ राईट ट्रॅक ऑर नॉट. राईट, हे ओपिनियन घ्या, तर तुम्हाला माहिती पडेल ना तुम्ही एक्झॅक्ट काय करताय. बरोबर आहे. पण हे घेतलं जात नाही, या पद्धतीने विचारच केला जात नाही. आणि या पद्धतीने विचार करतानाही तुम्ही ज्याच्याकडे ओपिनियन घ्यायला जाताल त्याचं पण तुम्हाला चेक करावं लागेल की त्या माणसाला तेवढं नॉलेज आहे का. नाही तर फाईल बघितल्यानंतर सगळं चुकीचं झालं म्हणणारे पण लोक मी पाहिलेत. बरोबर आहे. तर त्याच अर्थ नाहीये, जे आहे ते कुठेतरी नॉलेजनी बोलावं लागतं. आजच्या काळात एक गोष्ट मात्र नक्की झाली आहे की पूर्वी काय व्हायचं ना, एखादी फाईल घेतल्यानंतर लोक काही सांगून टाकायची. आता तसं होत नाही. का होत नाही? कारण तुम्हाला डॉक्टरनी जर गोळी सांगितली तर ती घ्यायच्या आधी तुम्ही गुगल करता आणि चेक करता ही गोळी कशावरची आहे. बरोबर आहे. सेम गोष्ट तुम्हाला आता वकिलीत पण पाहायला मिळते. तुम्हाला जर तुमची एखादी केस कोर्टात चालू आहे तर तुम्ही ती केस टाकून बघा ना गुगलला, स्टेटस तुम्हाला कोर्टाचे ॲप आलेले आहेत, ऑनलाईन ई कोर्टमध्ये स्टेटस कळतं तुम्हाला, तुमची ऑर्डर तुम्हाला समजते, माझ्या केस सारखे किती केसेस चालू आहेत ते कळतं. आपण नॉलेज वाढवायला पाहिजे. जर नॉलेज वाढवलं तर कोर्टात गेल्यानंतर मनस्ताप होणार नाही, उलट कोर्टात गेल्यानंतर आपण जिंकू, की आपल्याला एक चांगली भावना निर्माण होईल की मी माझ्या हक्कासाठी लढत आहे म्हणून. तुमचा तो केसचं ड्युरेशन कमी होऊ शकतं तुमच्या 100% कमी असलेल्या नॉलेजमुळे. हे आपल्या हातात आहे. सर, बरेच लोक याच्यामुळं कोर्टाची पायरी चढत नाही कारण त्यामध्ये खूप सारा वेळ जातो, आणि वेळ जातो तर पैसाही जातोय, आणि काही वेळाने ती गोष्ट सोडून देतात. त्याबद्दल थोडं सांगा. ज्यावेळेस एखाद्या माणसाला असं वाटतं ना की मी कोर्टात गेल्याने मला काहीच मिळत नाहीये, माझा खूप पैसा गेलाय, माझा खूप वेळ गेलाय, माझी एनर्जी वाया चालली, त्यावेळेस त्या माणसाचा ट्रॅक चुकलेला असू शकतो. साधं डोकेदुखीचं उदाहरण घ्या तुम्ही. डॉक्टरांनी तुम्हाला गोळ्या दिल्या, 3 दिवसाच्या गोळ्या दिल्या, चौथ्या दिवशी जर तुमचं डोकं नाही राहिलं, तुम्ही एक तर डॉक्टर बदलाल नाही तर गोळी बदलाल. बरोबर. इथं तुम्ही काय करता? तुम्ही डॉक्टरही बदलत नाही, गोळी बदलत नाही, आणि माझी 5 वर्षाला केस चालू आहे म्हणता. कसं चालायचं? तुम्हाला कमीत कमी डॉक्टर किंवा गोळी बदलता आली पाहिजे ना. हे आपण करायचं नाही, ही काळजी घेतली पाहिजे. आणि सिस्टीमला नावं ठेवायची की नाही नाही कोर्टात मला न्यायच मिळत नाही. ॲडहॉक कोर्ट आलेले आहेत, ऑनलाईन सगळे सबमिशन मिळत आहेत, कोर्टाला टार्गेट दिलेले आहेत, निकाल पटकन लागत आहेत, मध्यस्थ केंद्र आलेले आहेत, सामोपचाराने निकाल सोडवले जात आहेत. या सगळ्या गोष्टी आता होत आहेत. पण या सगळ्या गोष्टी होताना जर आपल्याला हे कळलंच नाही की हे काय चाललंय, आणि आपण कुठेतरी 1857 सारखं जुन्याच पद्धतीने काम करत राहिलो, तर मग लोक नाराजच होणार आहेत. याची जागरूकता ही लोकांमध्ये पण पाहिजे आणि वकिलांमध्ये पण पाहिजे. आपण जर आता उदाहरण बघितलं तर रात्री 12 वाजता पण कोर्टाने दरवाजे ओपन केलेले आहेत. सुप्रीम कोर्ट रात्री 12 वाजता येऊन बसते तुम्हाला सोडवायला. तेव्हा आता कोर्ट जो 24/7 काम करते, तर प्रत्येक माणसाने हा विचार केला पाहिजे. सगळ्यात मूळ विषय काय माहिती आहे का, की माझ्यावर जर एखादी केस झाली असेल किंवा मी जर कोणावर एखादी केस केली असेल तर मी त्यात स्वतः लढलं पाहिजे. ते होत नाही. स्वतःची केस आहे, आपण स्वतः ती केस लढली पाहिजे, ती समजून घेतली पाहिजे. जसं आपल्याला डॉक्टर सांगतो की तुम्हाला पथ्य पाळावं लागेल. पथ्य काय पाळायचंय? आंबट खाऊ नका, गोड खाऊ नका, तेलकट खाऊ नका. पाळतो आपण, आपल्याला बरं व्हायचं असतं. मग कोर्टात माझी केस चालू, मी पथ्य पाळतो का?
मला माहिती की माझी केस चालू आहे, तुम्ही प्रत्येक तारखेला जाणं, एक्झॅक्टली काय घडतंय त्याचे अपडेट्स घेणं, अशाबद्दल कुठलं नवीन सायटेशन असल्या वकिलांशी डिस्कस करणं, फॉलोअप घेणं, आणि माझ्या प्रत्येक तारखेला मी पुढे जातोय का मागे जातोय हे माहिती असणं, हे जर मी केलं तर हे कोर्टाचं पथ्य आहे. आमच्या कोर्टाचं हे पथ्य असतं, हे पाळा. हे पाळलं तर तुमची केस तुम्ही जिंकाल. पथ्य पाळायचं नाही, केस वकिलाकडे देऊन टाकली, वर्षानुवर्षे आपणच फिरकायचं नाही, मग नाही जमणार. खूप छान रिलेट केलं तुम्ही ते. सर, खूप सारे पॉलिटिशियन आहेत ते पेशाने वकील आहेत, तर राजकारण आणि वकिली याचं काही असं रिलेशन आहे का? राजकारण आणि वकिली यांचं नातं हे स्वातंत्र्यापूर्वीपासूनच आहे. ओके. आपण भारताला स्वातंत्र्य मिळालं याचा जेव्हा विचार करतो तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना देखील महात्मा गांधी हे वकील होते, जे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातलं अग्रेसर नाव आहे. ठीक आहे, की सरदार वल्लभभाई पटेल असोत किंवा बाबासाहेब आंबेडकर असोत, ही सगळी वकील मंडळी आहेत की ज्यांनी देशाला घडवण्यामध्ये, स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये योगदान केलेलं आहे. जेव्हा समाज घडवायचा असतो तेव्हा वकील जो आहे तो कायद्यासाठी म्हणून लढणारा प्राणी आहे, समाजासाठी लढणारा प्राणी आहे, त्यामुळे तो एक क्षेत्रात आहेच आहे. आता राजकारणात जे वकील आहेत ते वकील समाजासाठी किती लढतायत आणि स्वतःवर केस आली तर किती लढू शकतायत हा प्रश्न वेगळा, पण राजकारण वकील हे नातं फार पूर्वीपासून चालू आहे. आता होतं काय की एखादी व्यक्ती जेव्हा राजकीय आहे आणि ती वकील आहे तेव्हा त्या पक्षाला देखील ते वकील असल्याचा फायदा होतो, वैयक्तिक त्या व्यक्तीला पण त्याच्या राजकारणात त्याच्या वकिलीचा फायदा होतो. आणि वकिली करत असताना राजकारण करणं हा जो विषय आहे तो म्हणजे फक्त वकिलीकरणच आहे. कारण वकिली करताना राजकारण हे सोयीचं आहे आणि ते होत जातं, त्याला काही तुम्हाला वेगळं प्रयास करावा लागत नाही. म्हणजे वकिली आणि राजकारण सारखंच आहे असं म्हणता येईल. ते अगदी म्हणजे आपण रेल्वेचे 2 रूळ कसे चालतात म्हणून त्याच्यातला प्रकार येतो की त्या गोष्टी त्या सायमल्टेनियस आहेत आणि ते स्वातंत्र्यपूर्वीपासून चालत आलेले आहेत. सर, शालेय अभ्यासक्रमामध्ये कायद्याचा अभ्यास हा नाही आहे, तर तो असला पाहिजे का आणि तो किती असला पाहिजे? आता काय झालं, आपली जी शिक्षण पद्धती आहे ना त्या शिक्षण पद्धतीचा आपण विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की पहिल्यापासून आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये खूप बदल होत गेलेत सतत. ठीक आहे, पूर्वी ज्या पद्धतीने शिक्षण होतं ते आता क्लासरूम्स पण चेंज झालेत. आता जे काही डिजिटल झाले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी नवीन शिकवल्या जात आहेत. त्या नवीन गोष्टींमध्ये आपण असं म्हणू शकतो की आता काय झालं आहे की शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये, अगदी शाळेंपासूनच म्हणू आपण, आता लैंगिक शिक्षण हा देखील भाग आला आहे, ते पण शिकवलं जातं. मग ज्या पद्धतीने तुम्ही समाज शिक्षण, लैंगिक शिक्षण हे शिकवता त्या पद्धतीने कायद्याचं शिक्षण शिकवायला पाहिजे. जर तुम्ही कायदे शिकवले, एक साधारणपणे सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणारे कायदे किंवा माणसाचे अधिकार किंवा भारतीय राज्यघटना या गोष्टी जर शालेय शिक्षणामध्ये, स्कूल एज्युकेशनमध्ये प्रॉपर शिकवले गेले तर प्रत्येक विद्यार्थ्याला ते नॉलेज राहील आणि मग तो त्या पोलीस काकाला बाहेर आल्यावर घाबरणार नाही, की त्याला वाटेल की बाबा यांचं काय ड्युटी आहे, कलेक्टरची काय ड्युटी आहे, माझ्या शिक्षकाची काय ड्युटी आहे, हे सगळं त्यांना समजलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला जी लोक असतात ना त्यांची कर्तव्य काय आहेत आणि त्यांच्यावर कोणते नियम घातलेले आहेत हे आपल्या सगळ्यांना समजणं फार गरजेचं आहे. हे जर समजलं तर त्रास होत नाही. छोटंसं उदाहरण आहे की तुम्ही रस्त्याने चाललेले असतात, जाताना काय होतं की टोल नाका आहे आणि टोल नाक्यावर तुम्हाला जर थांबावं लागलं तर टोल नाक्यावर जर तुम्हाला थांबावं लागलं आणि टोल नाक्याला जी येलो लाईन असती तिथे जर माझी गाडी थांबली आणि थांबल्यानंतर 30 सेकंदापेक्षा जास्त काळ होऊनही माझी गाडी आहे त्याच ठिकाणी जर राहिली तर त्या टोल नाक्याला माझा टोल घेता येत नाही. ओके. कारण मी त्या टोलपर्यंत जाईस तर मी 3 मिनिट्सचा क्रायटेरिया क्रॉस करतोय आणि त्याच्या सिस्टीममध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे जो मला वेळ लागतोय तर मी तो टोल द्यायला लायबल नाहीये. अशी नियमावली टोल नाक्यांना दिलेली आहे. जर मला हे माहितीच नाहीये आणि मी 15-20 मिनिटं थांबून नंतर आल्यानंतर मी टोलची पावती फाडतोय की तो स्कॅनरनी स्कॅन करतोय पुढे जातोय तर ते 15 मिनिटं माझे वाया गेलेले आहेत. बरोबर आहे. फास्टॅग आला कशासाठी आहे, तुमचा वेळ वाचवा म्हणून. आणि तो फास्टॅग लावून जर माझे 15-20 मिनिटं टोल नाक्यावर जात असतील तर मी टोल देऊ शकत नाही. कायदा सांगतो की तू टोल देऊ नयेस. ओके. माहिती नाही ना मला. हे नॉलेज जे आहे ना या छोट्या छोट्या गोष्टींचं नॉलेज आहे ते आपल्याला असलं पाहिजे. असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकाल. तुमचे मूलभूत अधिकार तुम्हाला कळू शकतात. एक छोटासा विषय कसा असतो की आपल्याला जगण्यासाठी जे आपले मूलभूत अधिकार आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजेत. बरोबर. ठीक आहे. आजकाल सगळेजण मूवीजला जातात. मूवीला गेल्यानंतर काय होतं की तुम्हाला आउटसाइड फूड नॉट अलाउड म्हणून बोर्ड असतो. तुम्ही PVRला जा, तुम्ही मॉलला जा. ठीक आहे. मग तुम्हाला बाहेरचं फूड ते आतमध्ये घेऊ देत नाहीत.
पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुमचा मूलभूत अधिकार काय आहे, की तुम्हाला ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी जे तुमचा मूलभूत अधिकार आहे तो तुम्हाला मिळायलाच पाहिजे. जर तो पण तुम्हाला विकत घ्यावा लागत असेल किंवा बेसिक फूड आयटम तुम्हाला विकत घ्यावे लागत असतील जी त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहेत, तर ते तुम्ही बाहेरून नेऊ शकता. ओके, तो तुमचा राईट आहे, पण तो तुम्ही वापरला पाहिजे. मग तो आपल्याला माहिती नसतो, त्यामुळे तुम्हाला ते काय होतं की थिएटरच्या बाहेर अडवलं जातं. ते नाही म्हणतात ना, ते तुम्ही घेऊन नाही जाऊ शकत ते, आणि आपणही ॲग्री करतो की बाबा नाहीये बाबा, नेता येत नाही. आपण ॲग्री करतो. का करतो? आपण विचारलंय का कधी? आता मध्यंतरी मी पीव्हीआरला गेलो होतो, तिथे मला अडवण्यात आलं का तुम्ही फूड आतमध्ये नेऊ शकत नाही म्हणून. मी म्हटलं ठीक आहे, मला एक काम करा, म्हटलं तुम्ही दाखवा की का बरं तुम्ही मला अडवताय. ते म्हणलं नाही सर, आमच्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे. एक साधारण 2 वर्ष आले त्या गोष्टीला. म्हटलं कोर्टाची ऑर्डर असेल तर मला ऑर्डर पाहिजे. त्यांचे मॅनेजर वगैरे सगळेजण आले, त्यांनी मला ऑर्डर दाखवली. ती जी ऑर्डर ती जम्मू अँड काश्मीरची हायकोर्टची ऑर्डर होती. म्हटलं जम्मू काश्मीर हायकोर्टची ऑर्डर आहे सिनेमा हॉल्समध्ये आउटसाईड फूड द्यायचं नाही म्हणून. ही ऑर्डर म्हटलं महाराष्ट्रामध्ये कशी ॲप्लिकेबल होती ते सांगा तुम्ही मला. तेव्हा 370चा विषय नव्हता, त्या एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर म्हणून काय ऑर्डर्स व्हायच्या. म्हटलं मला हे समजून सांगा, मला तर काही कळत नाही म्हटलं, पण ॲप्लिकेबल कसं होईल. मी त्यांना हे विचारल्यानंतर त्यांची बरीच सगळी टीम आली आणि ते सगळे लोक शेवटी म्हणले की साहेब एक काम करो, छोडो रहने दो ना, आप जो है अंदर लेके जाओ. म्हटलं मी आतमध्ये नेण्याचा विषय नाही आहे फूड आयटम. मला तुम्ही समजून सांगा की तुम्ही जर इथं लोकांना सांगताय ना की तुम्हाला आउटसाईड फूड नेण्यात येत नाहीये, तर कोणत्या कोर्ट ऑर्डरने तुम्ही हे करताय ते स्पेसिफिकली मेन्शन करा ना की हायकोर्टची ऑर्डर आहे, सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे. आणि जर तशी ऑर्डर आहे तर तुम्ही आतमध्ये लोकांना प्यायला स्वच्छ पाणी देताय का? तुमचे खायचे जे आयटम आहेत ते स्वच्छ आहेत का, हायजीन आहेत का, त्यांचे रेट्स काय आहेत, या गोष्टी जाणून घेणं आपला अधिकार आहे. आपण तो करत नाही आणि कुठेतरी पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करण्याच्या नादात स्वतःचं नुकसान करून घेतो. सर, आउटसाईड फूडवरून तुम्हाला एक विचारतो की बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये, कॅफेजमध्ये एक मिनिमम बिल क्रायटेरिया असतो की बाबा तुम्ही याच्या पुढं घेतलं तरच तुम्ही बसू शकता, अदरवाईज नाही. तुम्हाला तेवढं बिल द्यावंच लागतं. तुम्ही पाण्याची बॉटल घ्या किंवा काय घ्या, तुम्हाला तेवढं ते बिल ठरवलेलं असतं, त्याने तेवढं ते घ्यावंच लागतं. तर त्याबद्दल थोडंसं सांगा. कुठलंही रेस्टॉरंट असो किंवा कॅफे असो, त्यांच्या मेनू कार्डमध्ये जे मेन्यूज आहेत त्या मेन्यूमधलं जे कुठलं आयटम तुम्ही कॉल करता तो कन्झ्युम करताना तुम्ही तिथं बसू शकता, तो तुमचा राईट आहे. मिनिमम बिल असा कुठलाही रूल अस्तित्वात नाही आहे. म्हणजे जी लोक हे सांगतायत ना हे चुकीचं आहे आणि तुम्ही त्यांच्या विरुद्ध सरळ सरळ तक्रार दाखल करू शकता. ओके, कारण असं त्यांना कुठला राईट पण नाही आहे. इवन कॅफेजमध्ये असो किंवा हॉटेल्समध्ये असो, जर तुम्हाला पाण्याची बाटली आहे आणि ती साधी असेल तर तिचा रेट वेगळा आणि ती चिल्ड असेल तर रेट वेगळा, तर सुप्रीम कोर्टचे डायरेक्शन आहेत की असं पण त्यांना करता येणार नाही. उलट पक्षी सर्व्हिस चार्ज जो असतो तो द्यायचा का नाही द्यायचा हा विषय हा त्या ग्राहकाचा आहे, ग्राहकाचा असतो. बरोबर. त्यामुळे तुम्हाला बिल आल्यानंतर तुम्ही जर म्हणलेत की मला सर्व्हिस तुमच्याकडे चांगली मिळाली नाही, त्यामुळे मी यातलं सर्व्हिस चार्ज सोडून बाकीचे बिल देणार आहे, तर दॅट पर्टिक्युलर हॉटेल हॅज टू ॲक्सेप्ट इट. त्यांना असं म्हणता येणार नाही की नाही सर्व्हिस चार्ज शिवाय मी बिल घेणार नाही. सर, अशी गोष्ट झालीच, समजा एखाद्या रेस्टॉरंटनी, कॅफेनी की बाबा मिनिमम द्यायलाच लावले आणि मला तक्रार करायची, तर मी तक्रार कुठे करू शकतो? ती तुम्ही डिरेक्टली कन्झ्युमर कोर्टावर ऑनलाईन तक्रार करू शकता. ऑनलाईन करू शकतो. ऑनलाईन फायलिंग आहे. या सगळ्या गोष्टीच्या तक्रारी ज्या आहेत, फक्त तुम्हाला तिथे बिल घ्यावं लागेल. बिल घेतलं की तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट फाईल करू शकता. ऑफलाईनही करू शकतो आपण, ऑफलाईनही करू शकता, ऑनलाईनही करू शकता. आता कसं आहे, जमाना ऑनलाईनचा आलेला आहे, तुम्हाला तुमच्या मोबाईलमधनं लगेच ऑनलाईन कंप्लेंट करता येऊ शकते. तसं ट्रॅकिंग कसं होतं त्याचं? त्या कंप्लेंटला तुम्हाला नंबर मिळतो, त्याचे तुम्हाला मेल येत राहतात, तुम्हाला OTP मिळतो, तुमचा नंबर तिथं कनेक्टेड राहतो. ओके, ते ॲक्शन कशी घेतली जाईल? ॲक्शन त्याच्यामध्ये केस चालते. ओके, केस चालून हिअरिंग होऊन ॲक्शन घेतली जाते. ओके, आणि कन्झ्युमर कोर्टमध्ये जर तुम्ही एखादी केस केली तर ती केस चालवायला तुम्हाला वकीलही नेमावा लागत नाही. कन्झ्युमर कोर्टामध्ये कुठलाही व्यक्ती हा स्वतः वकील म्हणून स्वतःच उभा राहू शकतो. कन्झ्युमर कोर्टामध्ये वकिलाची गरज नाही, तुम्ही स्वतःची केस कन्झ्युमर म्हणून चालवू शकता. ओके, बेसिक आपले जे राईट्स असतात ते तिथून आपल्याला मिळून जातात. 100% मिळू शकतात. सर, बऱ्याचशा युवकांना प्रश्न पडतो, समजा एखादी केस पडली आणि म्हणजे त्यांचं पुढचं करिअरवर त्याचा परिणाम होतो आणि म्हणजे त्यांना पुढे पेपर देता येत नाही, त्यांना सिटी सोडून जाता येत नाही, असे बरेच सारे लिमिटेशन्स येऊन जातात. तर मग याबद्दल थोडंसं सांगा. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की हे बघा, केस पडणे हा जो शब्द आहे ना, तर एखाद्या विरुद्ध केस होती, गुन्हा दाखल होतो. ठीक आहे, आपण असं झालो की आता तुम्ही प्रश्न क्राईम सेन्सनी घेतात असं मी विचार करतो की कारण युवकांचं म्हणणं त्याला असं वाटतं की आपल्यावर पोलीस केस होऊ नये, एखादा गुन्हा दाखल होऊ नये, कुठली फौजदारी फिर्याद होऊ नये. तर अशी एखादी केस जर एखाद्यावर झाली तर कायद्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीवर केस झाली असेल तर त्यावेळेस तो आरोपी होतो, तो गुन्हेगार होत नाही. ठीक आहे,
आरोपी आणि गुन्हेगार हे दोन्ही शब्द खूप वेगवेगळे आहेत. ओके. म्हणजे एखाद्यावर एखादी गुन्हा केल्याचा आरोप असणे हां. तो झाला आरोपी, आणि तो आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला शिक्षा जेव्हा लागते तेव्हा तो गुन्हेगार. तेव्हा आरोप असणं हे कुठंही बेकायदेशीर होऊ शकत नाही. म्हणजे कायद्याने एखाद्याला आरोप झालेले आहेत याचा अर्थ त्याला कुठेतरी कुठली एक्झाम द्यायला तो बंधनकारक राहणार नाही, किंवा त्याला देता येणार नाही, क्रायटेरियामध्ये बसत नाही, किंवा त्याला पोस्टिंग मिळणार नाही, किंवा त्याला सरकारी नोकरी मिळणार नाही, त्याला समाजात जगता येणार नाही, असं जो काही समज आहे हा समजच मुळात चुकीचा आहे. कारण आरोप झाला म्हणजेच आरोप सिद्ध झाला असं होत नाही. तेव्हा तुमच्यावर एखादी केस आहे म्हणून तुम्हाला आता आरोपी आहोत, मग आता मला माझं करिअरच बरबाद झालेलं आहे, मला तर सरकारी नोकरी मिळणार नाही, मला पोलीस भरती व्हायचं होतं, मला IAS व्हायचं होतं, हे जे काही समज आहेत ना सर, आजूबाजूला घटना घडत असतात की बाबा एखाद्यावर केस पडते आणि आपण त्या व्यक्तीकडे इकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतो, बाबा हा आरोपी आहे. केस झाल्यानंतर जर तो व्यक्ती कायद्याचं नॉलेज असलेला असेल तर तो कोणत्या गोष्टीसाठी भांडेल? तो सगळ्यात पहिल्यांदा जर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला असेल तर ती FIR चुकीची झाली आहे म्हणून तो कोर्टात जाऊ शकतो. त्याला आपण FIR स्क्वॅश करणे असं म्हणतो. ठीक आहे, ती FIR तो चॅलेंज करू शकतो, डायरेक्टली तो हायकोर्टामध्ये जाऊ शकतो, तिथून ते FIR स्क्वॅश करून आणू शकतो. तसं नाही केलं त्याने तर जेव्हा त्या केसची चार्जशीट किंवा दोषारोपपत्र कोर्टात दाखल होतं त्यानंतर तो स्वतःला त्या केसमध्ये डिस्चार्ज करून घेऊ शकतो. आणि तेही नाही केलं तर संपूर्ण केस चालवल्यानंतर तो स्वतः निर्दोष होऊ शकतो. फक्त तो त्या केसचा फॉलोअप किती घेतोय, आणि जर तो निर्दोष असेल तर स्वतःचा निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी म्हणून तो किती मेहनत घेतोय या गोष्टीवर अवलंबून आहे. एखाद्यावर सर केस पडते, खोटी केस पडते, तर त्याने त्याकडे एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला पाहिजे त्याकडे. बघ, केस होणे हा एक पार्ट आहे, याच्याने आयुष्य संपत नाही. एखादी केस झाली म्हणून लगेच तो माणूस काहीतरी गुन्हेगार झालाय अशातला काही प्रकार नाही. त्यांनी त्याचं सर्वसामान्य जीवन जगलं पाहिजे आणि त्या केससाठी लढलं पाहिजे. तर केसचं स्वरूप म्हणजे कमी जास्त असू शकतं. स्वरूप काय आहे याहीपेक्षा महत्त्वाचा विषय काय असतो की तुम्ही ते किती तुमच्या डोक्यात ठेवून वागताय. ओके. काय होत असतं की समजा एखादा UPSC MPSC तयारी करतोय, त्याच्यावर एखादी केस झाली. आता मध्यंतरी माझ्याकडे एक मुलगा आला होता की त्याच्यावर एक केस झाली होती, त्याच्या चुलत्यांनी काहीतरी त्याच्यावर खोटी केस टाकली असं त्याचं म्हणणं होतं. आणि मग त्या डोक्यात सतत तेच राहायचं. आणि त्याची आई म्हणली की अहो त्याला तर आता सेल टॅक्सची परीक्षा होती त्याची, त्या डोक्यातनं ते जातच नाही आहे. मी त्यांना एकच सांगितलं, माझ्याकडे आलेल्या प्रत्येक क्लायंटला मी एकच गोष्ट सांगतो की जर तुम्ही केस माझ्याकडे देत असाल तर त्या केसची डोकेदुखी तुम्ही इथं द्यायची आणि बाहेर जायचं. जर माझ्याकडून बाहेर पडल्यानंतर तुमच्या मनात तुमच्या केसचे विचार राहत असतील, टेन्शन राहत असेल, डिप्रेशन राहत असेल, तर ते वकील म्हणून माझं अपयश आहे. ओके. तर ती केस हा विषय आता बाजूला ठेवा, ती कोर्ट बघून घेईल, तुमचा वकील बघून घेईल, तुम्ही करिअरवर फोकस करा. बऱ्याच केसेसमध्ये आता माझ्या काही ज्युनियर्स आहेत की जे आज रोजी बऱ्याच कोर्टांमध्ये जजेस म्हणून आहेत. ठीक आहे, चांगल्या पोस्टिंग झालेल्या आहेत. त्यातल्या एका ज्युनियरला पण असा अनुभव आला होता की तो एकीकडे जजची एक्झाम पास झाला आणि एकीकडे त्याच्यावर केस होती. अरे बापरे. ठीक आहे. पण ती जी केस आहे ती चुकीची होती आणि ती फक्त म्हणजे जाणून बुजून त्याला त्रास देण्यासाठी म्हणून दाखल करण्यात आली होती. ती केस क्लिअर झाली, ती केस कायद्याने क्लिअर झाली आणि साईड बाय साईड त्याची पोस्टिंग झाली. आज ते माशे जज म्हणून चांगलं काम बघतायत. तर असा काही प्रकार होत नाही. वकिलांवर पण केस पडतात, वकिलांवर केसेस होतात, जजेसवर केसेस होतात. या जगात कोणावर कुठलीही केस कधी होऊ शकते. पण तुम्ही कोणत्या अँगलनी घेतायत. काय असतं, फिर्यादीने फिर्याद केली की फिर्यादी मोकळा होतो, पण त्या आरोपीने ती फिर्याद कशी खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी स्वतःची लढाई चालू ठेवावी लागते. कायदा सगळ्यांसाठी सारखाच आहे. 100%. सर, आपल्या नगरमध्ये पण खूप सारे लॉयर्स आहेत, म्हणजे जे नवीन मुलं आहेत जे लॉ कम्प्लीट करत आहेत, तर त्यांच्यासाठी काय स्कोप आहे आणि काय ऑपॉर्च्युनिटीज आहे, अजून कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आहे नगरमध्ये? प्रश्न हा नगरमधल्या लॉयर्सचा नाही आहे. ओके. प्रश्न असा आहे की जे कोणी नवीन युवक आहेत किंवा जे आज रोजी पण वकिली करतायत किंवा जे शिकतायत, त्या सगळ्यांना मी एकच सांगेल की तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट एक करा की आपण संख्येने खूप आहोत आणि खूप लॉयर्स आहेत असा विचार मनातनं काढून टाकायचा. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. तुम्ही कुठलीही सिटी घ्या, नगर घ्या, पुणे घ्या, मुंबई घ्या, आता मी प्रत्येक ठिकाणी जातो, काम करतो. एक विचार करायचा, त्या शहरातले सगळे डॉक्टर किंवा सगळे इंजिनियर यांना जर मी एक नियम लावला की तुम्ही सगळ्यांनी ना एका ठिकाणी येऊन काम करायचं आहे, तर उभं राहायला जागा पुरणार नाही. बरोबर आहे. जसे सगळे वकील कोर्टात येऊन काम करतात, मग आपण चेष्टेने म्हणायचं काय की बाहेरून दगड मारला तरी कुठल्या तरी वकिलाला लागेल, एवढे वकील कोर्टात. ठीक आहे. पण
अपार्ट फ्रॉम द जोक्स आपण हा विचार करायला पाहिजे की ही सगळी लोक जरी कोर्टात असली, एवढ्या संख्येने असली, तरी ती किती लोकांचं प्रतिनिधित्व करतायत. त्यांचं रिप्रेझेंटेशन जे आहे ना ते त्या लाखो करोडो लोकांचं असतं जे त्या शहरात राहतात. तसंच या क्षेत्रामध्ये जे तरुण येत आहेत किंवा जे नवीन युवक येत आहेत त्यांनी हा विचार करायला पाहिजे की मला रोज कोर्टात आलो म्हणजेच वकिली झाली का? तो उत्तर नाही आहे. वकिलीचं क्षेत्र जे आहे ते तुम्ही एखादा पिक्चर पाहायला गेलात तर तिथून देखील तुम्हाला सुरू होतं की तुम्ही बघता की त्याला पण लीगल ॲडवायझर नेमलेले असतात. त्याचे पण कॉपीराईट असतात, रजिस्ट्रेशन असतात, त्याची स्टोरीज असते. वकिली कुठं नाही असं क्षेत्र नाही. तो करायचं ज्याला आहे त्याला खूप काम आहे, त्याला खूप क्षेत्र आहेत. फक्त आपण नवनवीन शोधलं पाहिजे आणि माझं काम मी एक्सप्लोर करत राहिलं पाहिजे. ज्याला नॉलेज आहे, जो अभ्यास करण्याची ज्याची तयारी आहे आणि जो जन्मभर विद्यार्थी राहायला तयार आहे. वकिलाला जन्मभर विद्यार्थी राहावं लागतं. आज सकाळी जर हायकोर्टाचा निकाल लागला तर दुपारी मला तो पाहिजे की माहिती पाहिजे नेमकं काय झालंय. असं जर तुमची विद्यार्थी राहायची तयारी असली, समजून घ्यायची तयारी असली तर वकिलीसारखं चांगलं क्षेत्र नाही. सर आता इलेक्शन चालू आहेत आणि खूप साऱ्या पॉलिटिशियनला पण वकिलांची गरज लागते, तर तुम्ही करता का सर त्यांना मदत? राजकीय जे व्यक्ती आहेत त्यांना निवडणुका आल्यानंतरच फक्त वकील लागत नाहीत, त्यांना वकील हे सतत लागत असतात. प्रत्येक व्यक्तीला वकिलाची गरज असते आणि निवडणुकांच्या बाबतीत कायदे जे आहेत ते खूप कडक आहेत, क्लिष्ट आहेत. ते तुम्ही समजून घेऊन त्याच्यावर काम केलं पाहिजे. निवडणुकीचं नामनिर्देशन पत्र जे असतं, इलेक्शनचा जो फॉर्म असतो तो फॉर्म भरण्यापासून त्याची स्क्रुटिनी, तो चेक होणं, त्यातले निकाल, प्रत्येक ठिकाणी वकिलाची गरज आहे. त्यामुळे हे एक सेपरेट क्षेत्र आहे की जिथं खूप पद्धतीने वकिलांना स्कोप आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि कामं करणारी लोक नाहीत. म्हणजे मला स्वतःला मुंबई, पुणे, दिल्ली सगळीकडे पळावं लागतंय. उलट मी म्हणाल की नवीन लोक जर येत असतील तर त्यांनी या क्षेत्रात यावं. इथं खूप काम आहे. सर वकिली सोडून पण अजून काही स्कोप आहे का याच्यामध्ये? म्हणजे जे नवीन मुलं असतात त्यांना म्हणजे जॉब्स असतील कंपनीजमध्ये, लीगल ॲडवायझर, वेगवेगळ्या कंपन्या आहेत, बँका आहेत, संस्था आहेत, काही ट्रस्ट आहेत. प्रत्येक ठिकाणी ना लीगल ॲडवायझर असतो किंवा एक सल्लागार नेमला जातो जिथे त्यांना काम करता येऊ शकतं. तेव्हा काम करायला खूप क्षेत्र आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर फक्त हा विचार केला मेट्रो सिटीजचा तर तिथं तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गरज दिसेल. नगरसारख्या शहराचा विचार केला तर नगरमध्ये आता MIDC आहे, इथं तुम्हाला कंपन्यांमध्ये वकिलांची गरज आहे. लेबर कोर्ट आहे, इंडस्ट्रियल कोर्ट आहे, कन्झ्युमर कोर्ट आहे, इन्कम टॅक्स आहे, सेल टॅक्स आहे, प्रत्येक ठिकाणी आहे ना. तेव्हा क्षेत्र खूप आहेत. फक्त त्या क्षेत्रामध्ये काम करणारी लोकांची जी संख्या आहे ना ती कमी जास्त आहे. काही ठिकाणी लोक अजिबातच जात नाहीत आणि काही ठिकाणी खूप गर्दी करतायत. आजकाल झालंय कसं माहिती का की जे नवीन वकील आहेत किंवा जी मुलं नवीन वकील होत आहेत त्यांचं तुम्हाला गंमत सांगतो. माझ्याकडे इंटर्नशिपला जरी खूप जण येतात, खूप जणांचे मला मेसेज येतात, फोन येतात की आम्हाला तुमच्या हाताखाली शिकायचंय. मग विचारतो बाबा तुला काय शिकायचं? मला क्रिमिनल लॉयर व्हायचं पहिलं स्वप्न. का बरं? वेब सिरीज पाहिलेले असतात, मूवीज पाहिलेले असतात आणि वाटतं की मी जाईल, मी लगेच कोणाला तरी वाचवेल, एखादी मर्डर केस असेल, रेप केस असेल, त्यात मी निकाल देईल आणि मी वकील होईल. वकील होणं म्हणजे फक्त एवढंच करणं आहे का? आणि ज्याला असं वाटत असेल की आपण फक्त एवढंच काम करू आणि एवढ्याच कामाचे आपण वकील होऊ तर आयुष्यात फक्त एवढ्याच गोष्टी घडत राहणार आहेत का त्याच्या? तेव्हा वकील जो असतो ना तो चतुरस्त्र लागतो. त्याला सगळ्या क्षेत्राचं नॉलेज असलं पाहिजे. आणि ज्या वकिलाला असं वाटत असेल की आपल्याला क्रिमिनल वकिलीच करायची आहे, त्याला जर सामाजिक नॉलेज नसेल, त्याला जर प्रॉपर्टी ऍक्ट माहिती नसतील, त्याला जर कन्झ्युमर ऍक्ट माहिती नसतील, त्याला जर पब्लिक रिलेशन माहिती नसेल तर तो त्या आरोपीला वाचवू पण शकणार नाही. केस चालवताना सगळ्या प्रकारच्या कायद्याचा कस लागतो. फक्त एकच पुस्तक वाचून कुठलीच केस चालत नाही. सर गायडन्सचा अभाव म्हणू शकतो आपण. आता सोशल नगरला सर खूप सारे यूथ कनेक्ट आहे, तर तुम्ही त्यांना कसं गाईड कराल जे नवीन वकील येत आहेत किंवा या पेशामध्ये येऊ इच्छित आहेत, तर त्यांना तुम्ही कसं गाईड कराल? नगर माझं गाव आहे. मी फक्त एवढंच सांगेल की ज्यांना यायचंय त्यांनी हे लक्षात ठेवायचं की तुमची तयारी ही मेहनतीची असली पाहिजे. ठीक आहे. आज मेहनतीची तयारी म्हटल्यानंतर काय पाहिजे की तुम्ही कधी कुठं काम करतायत, कधी कुठे काम करत आहात, याच्यामध्ये तुमचा प्रवास, तुमचं नॉलेज, तुमचं वाचन या सगळ्या गोष्टीची तुम्ही तमा बाळगली नाही पाहिजे. म्हणजे आठवड्याभरातनं तुमचा 10,000 15,000 किलोमीटर प्रवास होत असेल तर तुम्हाला असं वाटायला नको की बा माझं खूप काहीतरी वेगळं चाललंय. हे जनरल आहे. तुम्ही जितकं स्वतःला एक्सप्लोर कराल, जितकं जास्त वेगवेगळ्या कोर्टांमध्ये जाताल, काम करताल, तेवढं तुम्हाला शिकायला मिळतं. आणि आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जर काम करायची तयारी असेल तर एक क्षेत्रात या.
नगरच्या मुलांना तुमचा गायडन्स मिळू शकेल? 100%. ओके. आपण लवकरच काहीतरी सेमिनार वगैरे अरेंज करूयात त्यासाठी, करूयात की नवीन जे या एन्थुझियास्ट आहेत या क्षेत्रामध्ये येण्यासाठी, त्यांच्यासाठी आपण एखादा प्रोग्राम वगैरे अरेंज करूयात आणि तिथं तुम्ही त्यांना नक्कीच गाईड करू शकाल. नक्की करूयात. सर, तुमची नगरच्या इतिहासातली अशी कोणती केस आहे का ज्याने सर्वसामान्यांचा प्रश्न सुटला? केसेस तर खूप आहेत. नगरमध्ये मी खूप वर्ष कामही केलेलं आहे. पण सर्वसामान्य नागरिकांचा किंवा नगरच्या नागरिकांचा जर विचार आपण केला तर अहमदनगर महानगरपालिकेचा वकील आहे मी. तर पूर्वी एकदा काय झालं होतं की नगरमध्ये काही प्रमुख रस्ते आहेत, त्यापैकी एक आनंद ऋषीजी मार्ग, एक बालिकाश्रम रोड आणि एक केडगाव देवी रोड, असे जे रोड आहेत जे आता कॉन्क्रीटचे किंवा मोठे रोड म्हणले जातात नगरमध्ये, ते सगळे रोड बंद झाले होते. म्हणजे कॉन्क्रीटीकरणाचं काम महापालिकेने सुरू केलं आणि सगळ्या रोडला स्टे आला होता किंवा बंद झाले होते. खाजगी लोकांनी त्याच्यामध्ये स्टे आणले होते. मग त्यावेळेस त्या खाजगी लोकांचा त्या रस्त्याशी संबंध नाही आहे आणि महापालिकेला ते रस्ते बांधण्यापासून किंवा तयार करण्यापासून तुम्हाला अडवता येणार नाही, यासाठी आम्हाला रात्रंदिवस मेहनत घेऊन कोर्टाकडनं तशा स्टे ऑर्डर उठून घ्याव्या लागले. आणि त्या घेतल्यानंतर आता जेव्हा जेव्हा त्या रोडने मी जातो मला असं समाधान वाटतं की बाबा हे जे रोड आहेत हे होऊ शकलेत. आता लोकांची भूमिका बदलली आहे आणि जर शहरं डेव्हलप होत असतील तर त्यामध्ये लोक देखील सामंजस्य दाखवत आहेत. कारण एखादं शहर डेव्हलप व्हायचं असेल तर शहरातल्या नागरिकांनी सुधारणांना ॲक्सेप्ट करणं हे फार महत्त्वाचं आहे. तर ही एक केस आहे की ज्याला आपण म्हणू शकू की सामान्य लोकांना एक दिलासा देणारी केस म्हणता येईल आपल्याला. ओके. सर, मूवीजमध्ये पण म्हणजे रुस्तम असेल, जॉली LLB मूवी येऊन गेला, तर त्यामध्ये आम्ही की कोर्टरूम ड्रामा पाहिला आहे. तर रिअल कोर्टरूम कसं असतं, ते सेम असतं का वेगळं असतं काही? तसं म्हटलं तर खूप फरक आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की जे काही कोर्टरूम ड्रामाज आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आजकाल ते बरंचसं रिलेटिव्ह यायला लागलेले आहेत. आता जे वेबसिरीज किंवा पिक्चर्स येत आहेत ते. पण सगळ्यात मुख्य विषय असा असतो की जेव्हा सर्वसामान्य माणूस त्या कोर्टाकडे बघतो तेव्हा त्याला जे असं अचानकपणे काहीतरी निकाल चालू आहे, कोणाची तरी साक्ष घेत आहेत आणि एखादा माणूस येतो हे नाही होऊ शकता म्हणून कोर्टासमोर उभा राहतो. असं प्रत्यक्षात काही होत नाही. प्रत्यक्षात हे जे काही कोर्टामधल्या ज्या गोष्टी असतात तेव्हा एखादा साक्षीदार येणं, एखाद्याची साक्ष होणं, या सगळ्या प्रोसेसला एक प्रोसिजर जी लिहून दिलेली आहे किंवा जी कायद्याची आहे ती आपल्याला पालन करावी लागते. तेव्हा कोर्टरूम किंवा कोर्टरूम ड्रामा बघून अचानकपणे वकिली ही काही सुरू होऊ शकत नाही. ज्या नवीन वकिलांना वकिली करायची असेल किंवा ज्यांना असं वाटत असेल की बाबा मला काहीतरी जाऊन वेगळं काम करायचं म्हणून मी लॉला ॲडमिशन घेईल, तर त्याच्यामध्ये या मूवीज किंवा ड्रामाज बघून येण्यापेक्षा आपण जुने झालेले न्यायाचे निकाल किंवा काही निवाडे हे समजून काही केसेस अभ्यासून जर या क्षेत्रात आलो तर आपण सर्वसामान्यांना न्याय देऊ शकू. सर, आता हा पॉडकास्ट ज्यावेळेस रिलीज होईल खूप सारे लोक कमेंट्स करतील आणि त्यांचे प्रश्न विचारतील, तर आपण त्यांच्या शंकांचं निरसन करू शकतो का? नक्कीच करू शकतो. उलट पक्षी मी असं म्हणेल की तुमचं जे चॅनल आहे सोशल नगर, याच्या माध्यमातून आपण आता लोकांच्या कायदेशीर प्रश्नांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देऊ की जर लोकांना काही प्रश्न पडत असतील तर मी जेव्हा केव्हा नगरला असेल तेव्हा किंवा इतर वेळेस देखील आपण ऑनलाईन ऑफलाईन माध्यमातून लोकांना तुमच्या माध्यमातून जर काही कायदेशीर प्रश्न असतील तर त्यांची उत्तर देण्यासाठी मी कटिबद्ध राहील. सर, सोशल नगरला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि यस, हॅपी नोटवर आपण थांबूया तिथे. सोशल नगर हा जो तुमचा प्लॅटफॉर्म आहे तो खऱ्या अर्थाने सोशल आहे हे तुमच्या सगळ्या टीमला भेटल्यानंतर मला जाणवलं. आणि नगर इतकं सोशल झाल्यानंतर ते नक्कीच ग्लोबल होईल याच्याबद्दल मला खात्री आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच.